एसटीसाठी 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी केली रद्द। एकनाथ शिंदे सीएम असताना घेण्यात आला होता निर्णय। बीडच्या कन्हेरवाडीतल्या महादेव मुंडेंचा परळी तहसील कार्यालयासमोर खून, आका आणि इतर कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोपींना अटक नाही, सुरेश धस यांचा गंभीर आरोप। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपणार। कराडला दुपारी बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात करणार हजर। न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष। दाओसमध्ये एका दिवसात तब्बल 4,99,321 कोटींचे 20 सामंजस्य करार। जेएसडब्ल्यू ग्रुपची महाराष्ट्रात 3 लाख कोटींची गुंतवणूक, हजारो रोजगाराच्या संधी। यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय घ्यावे लागतील, अर्थमंत्री अजित पवारांचे सुतोवाच। अंधेरी, धारावी, भांडूपणी बांद्र्यात पाणीपुरवठा विस्कळीत। तानसा जलवाहिनीला गळती लागल्यानं पाणीपुरवठा बंद। पुणे शहरातल्या अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा उद्या राहणार बंद। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाकरता पाणीपुरवठा बंद राहणार। पुण्यात पुन्हा वाहन तोडफोडीचं सत्र। अज्ञातांकडून येरवडा भागात वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून गुन्हा दाखल। रायगडमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढला, तब्बल 3 आठवडे चिकनची दुकानं राहणार बंद। तुर्कीच्या बोलू पर्वतावरील स्की रिसॉर्टला आग, आगीत होरपळून 66 जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी। आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान आजपासून T20 मालिकेला सुरुवात। 5 सामन्यांच्या मालिकेतला सामना हा पहिला सामना कोलकात्यात।